भाऊ ते भाऊ तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. सावी बोला की तुम्ही. सावी तुम्हाला आज आमच्याबद्दल सगळं सांगणार होत्या. तुम्ही चिडू नका भाऊ प्लीज. एकदा आमचं ऐकून घ्या. इरतीचा नाद खुळा किनकीचा जाळ खुळा गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा. भाऊ प्लीज एकदा आमचं ऐकून घ्या. दुरावते आस पुन्हा पुकारते साद पुन्हा वनवाह्योरातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग जुळलिया गाठ ग जुळलिया गाठ ग जुळलिया गाठ ग जुळलिया गाठ ग. भाऊ तुम्ही भाऊ एकदा शांतपणे माझं ऐकून घ्या. मी आज सगळं तुम्हाला सांगणारच होते. प्लीज एकदा शांतपणे ऐकून घ्या. तुमची सगळी नाटकं काय सांगणार होता हा? ही मी असली उद्योग करते हे सांगणार होता तुम्ही? अहो लाडकी नात म्हणून घेता ना मग रात्री अपरात्री हे असले उद्योग करताना लाज नाही वाटत? पहिले काही पण बोलू नको तू. हा आता तुम्ही माझं तोंड बंद करा. हा तुम्ही करा असले उद्योग आणि वहिनी गप म्हणा. गप सावे हा दिवस बघायला लावशील असं वाटलं नव्हतं. माझी पोरगी म्हणायला लाज वाटते मला.
अगं मी खरं सांगते तुम्हाला, आज मी सगळं सांगणार होते आणि असं काय पाप केलंय ग मी? प्रेमच तर केलंय ना. प्रेमाला माझा विरोध कधीच नव्हता. अरे कधी नसलंय. पण प्रेम जे आहे ते डोळसपणे करायचं असते, आंधळेपणानं नाही. अख्खं आयुष्य आजपर्यंत माणसं ओळखण्यात गेलंय माझं. तू जग बघितलेलं नाहीस पुरी. मी जग बघितलंय. त्याच्या आंधळेपणानं तू या माणसावर प्रेम केलंयस ना. तो माणूस ना तुझ्या प्रेमाच्या लायकीचा आहे ना मैत्रीच्या लायकीचा. बघ, तू दुसरा कुठलाही एखादा चांगला पोरगा पसंत कर. मी लगेच तुमच्या लग्नाला संमती देईन. पण हे शक्य नाही, कधीच शक्य नाही. नाही भाऊ, भाऊ माझं फक्त धैर्यांवरच प्रेम आहे. आणि मला त्यांच्याशीच लग्न करायचंय.